नमस्कार मित्रांनो. आशिषच्या समोर एक ताट असतं. त्याच्यामध्ये कुंकू आणि मंगळसूत्र असतं. ते तो उचलतो. सर्वजण आशिषकडे पाहत असतात की तो काय करत आहे. पण तो कोणाचीही पर्वा न करता सानिकाला बाजूला सारून अमिताकडे जातो. तिच्या भांगात कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्र घालतो. तिच्या हाताला धरून 7 फेरे पूर्ण करतो. अमिता मंत्रमुग्ध होऊन अश्रू भरल्या डोळ्याने त्याच्या मागे एक एक पाऊल टाकत असते. अगं अमिता, काय करतेस तू? स्वयंपाकाची तयारी झाली की नाही? आणि स्वच्छतेचे काय? हॉलमध्ये फुलं सजवून ठेवलीत ना? मला सगळं कसे व्यवस्थित पाहिजे. पाहुणे आल्यावर मग धावपळ नको. आणि सानिकाचं काय? ती तयार झाली आहे का? तिचं नीट बघून घे. आज ती अगदी परीसारखी दिसली पाहिजे. बघता क्षणी तिला मुलांना पसंत केली पाहिजे. हो आई, तू काळजी करू नको. अगं सगळं झालेलं आहे आणि सानिका पार्लरला गेली आहे. ती येईलच इतक्यात. मग मी तिचं छान आवरून देईन. बघता क्षणीच आपल्या सानिकाला तो पसंत करेल. कारण आपली सानिका आहे इतकी हुशार आणि सुंदर. आणि एक लक्षात ठेवा अमिता, पाहुणे आले की तू अजिबात बाहेर यायचं नाहीस. तू किचनमधलं काम सांभाळायचं. पाहुण्यांना काही कमी पडता कामा नये, नाहीतर तुझी काही खैर नाही. अमिता हसूनच हो म्हणते आणि किचनमध्ये निघून जाते. अमिताची आई ती लहान असतानाच वारली होती आणि तिच्या वडिलांनी तिला सांभाळण्यासाठी दुसरे लग्न केलं होतं. तीसुद्धा अमिताला छान सांभाळत होती. पण जेव्हापासून सानिकाचा जन्म झाला तेव्हापासून ती अमिताकडे दुर्लक्ष करायची. ती नेहमीच अमितापेक्षा सानिका कशी जास्त सुंदर दिसेल, उठवदार दिसेल, सर्वांच्या नजरा तिच्याकडे जातील याकडे लक्ष द्यायची. अमिता आणि सानिकामध्ये तुलना करायची. तशी अमिता सानिकापेक्षा खूप सुंदर होती, संस्कृत होती, सहनशील आणि सुस्वभावी होती. ती आईच्या प्रेमाला सुचलेली असायची. सानिकाच्या जन्माआधी सानिकाची आई अमितावरती प्रेम करत होती. नाही असं नाही, तिला चांगलं सांभाळायची आणि त्याच प्रेमाखातर अमिता आईचा एकही शब्द मोडत नाही. ती सांगेल ते काम करते. अगदी घरामध्ये मोलकरणीसारखी राहते. अमिताचं कॉलेजही तिने पूर्ण होऊ दिलेलं नाही. सानिकाला मात्र ती शिकू देत होती. अमिता कधीच काही तक्रार करत नव्हती. आईचे निर्णय हसून मान्य करायची. कारण आता तिचे वडीलही या जगात नव्हते. आजही सानिकाच्या आईने तिला किचनमध्ये राहायला सांगितलं. पाहुणे आल्यावर बाहेर येऊ नको म्हणून सांगितले. कारण सानिकापेक्षा अमिता प्रत्येक गोष्टीत वरचढ आहे म्हणून तिला भीती वाटत होती की येणाऱ्या पाहुण्यांनी सानिकाला सोडून तिला पसंत केलं तर. आशिष खूप श्रीमंत होता, फॉरेन रिटर्न होता तो आणि इथे येऊन वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. फारच कमी कालावधीत त्यांना बिझनेसमध्ये आपला ठसा उमटवला होता. तो एक तरुण, हुशार, कर्तबगार असा बिझनेसमॅन होता. नुकताच त्याला बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्डसुद्धा मिळाला होता. त्यामुळे आशिषची फक्त सानिकाचंच लग्न व्हावं असं तिला वाटत होतं. आशिषने आणि तिच्या घरच्यांनी सानिकाला पहिल्या नजरेत होती. सानिका मात्र बिनधास्त होती, अजून अल्लडच होती. ती म्हणायची, आई अगं दीदी पसंत करावा म्हणून ती आजच जीवाचं रान करत मोठी आहे ना माझ्यापेक्षा. तिचं लग्न आधी तू कर ना, माझं का करत आहेस? मी लहान आहे, अगोदर करायचं लग्न करून. तिला श्रीमंत सासर गाठून दिलं की त्यांना काहीही फरक पडणार नव्हता. आम्ही तर मग कुठे का जाईना, तिला कसंही सासर मिळू. बहिणींचे बॉन्ड मात्र खूप छान होतं. अमिता सानिकाची खूप काळजी घ्यायची. आता पाहुणे यायची वेळ झाली. सानिकाची आई आतुरतेने वाट पाहत असते. इतक्यात दारासमोर गाडी उभी राहते. त्यातून निळा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला, डोळ्याला गॉगल, क्लीन शेव केलेला उंच गोरापान आशिष बाहेर आला. त्याच्यासोबत त्याचे आईवडील होते. दारातली रांगोळी पाहूनच आशिष आणि त्याचे आईवडील भारावून गेले होते. अतिशय सुबक अशी रांगोळी काढली होती. रांगोळी कोणी काढली हे विचारल्यावर सानिकाची आई म्हणाली, माझ्या मुलीनेच काढली आहे. आजच्या जमान्यात अशा मुली कुठे भेटतात रांगोळी वगैरे काढणाऱ्या. ट्रॅडिशनल जपणाऱ्या. आणि आशिषच्या आईवडिलांना मनासारखी सून बहुतेक भेटणार म्हणून आनंद झाला. खरं तर रांगोळी अमिताने काढलेली, परंतु सानिकाच्या आईने ती सानिकाने काढली असे सांगितले. ती नेहमीच असं करायची. अमिताचं काम पुढे करून सानिकाचं नाव करायची. आजही ती तेच करत होती. सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले. पाहुण्यांचा चहा पाणी झाला आणि मग सानिकाला बोलावण्यात आलं. आशिषच्या आई वडिलांची काही अपेक्षा नव्हती, फक्त मुलगी सुसंस्कृत असावी बस. आशिषला सुद्धा होणाऱ्या बायकोकडून काही अपेक्षा नव्हत्या. फक्त तिने आई वडिलांचे मन आणि त्यांचं घर सांभाळावं एवढंच. तिचा स्पर्श होताच
प्रत्येक वस्तूमध्ये जिवंतपणा यावा अशी चैतन्याने भरलेली मुलगी हवी होती. सानिकाची आई माझी मुलगी किती सरस आहे हे सांगत होती आणि तिचे गुण न थकता सांगत होती. स्वयंपाक, विणकाम, भरतकाम, रांगोळी सगळं येतं. सानिका आली आणि समोर बसली. तिने डोळे थोडेसे तिरवे करून आशिषकडे पाहिले आणि पाहता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली. आशिषला सुद्धा सानिका पसंत होती. सानिकाची आई खूपच खुश दिसत होती आणि मग थोड्या इकड तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. अमिता मात्र किचनमध्ये सर्वांसाठी जेवण बनवत होती. आता मारता मारता लग्नाच्या मुहूर्तापर्यंत चर्चा केली. लग्न ठरलेल्या जमा होतं. मग सानिका आशिषला घर दाखवायला घेऊन गेली. या रूममधून त्या रूममध्ये फिरता फिरता ती किचनच्या एरियामध्ये आली आणि समोरचं दृश्य पाहून आशिष थबकला. किचनच्या खिडकीमधून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर तिचे केस भुरभुर उडत होते. तिचे दोन्ही हात भरलेले होते आणि वारा तिच्या केसांशी मस्त खेळत होता. तिचे रेशमी केस कपाळावरून डोळ्यावर येत होते. तिची छेड काढत होते. ती हाताने केस मागे सारण्याचा प्रयत्न करत होती, तरीही ती तिच्या कामात मग्न होती. इतर कुठेही तिचं लक्ष नव्हतं. जणू काही पूर्ण जीव ओतून ती रेसिपी बनवत होती. अंगावर साधेच कपडे होते, पण तो रंग तिला खूप खुलून दिसत होता. अंगावर एकही दागिना नव्हता, परंतु लक्ष मोती उधळून बनवलेल्या मूर्तीसारखी ती दिसत होती. आशिष तिच्याकडे बाण हरवून टक लावून पाहत होता. नकळत तिच्या डोळ्यावर येणारे केस मागे सारण्यासाठी त्याचा हात पुढे गेला आणि इतक्यात सानिकाने त्याला बाणावर आणले. आपण हॉलमध्ये जाऊया. मग आशिष अमिताकडे मागे वळून पाहत हॉलमध्ये गेला. बहुतेक घरच्यांनी लग्नाची तारीख ठरवली होती. आता थांबण्याचा प्रश्नच नव्हता, कारण आशिषला तर सानिका पसंत होती. त्याने होकार दिला होता. मग थोड्या वेळात अमिताने मगाशी बनवलेली रेसिपी त्यांच्या पुढ्यात येते. ती खाऊन तर आशिषची आई बनवणाराचं खूप कौतुक करते आणि कोणी बनवली म्हणल्यावर आता सानिकाच्या आईला खोटं बोलता येत नाही, कारण सानिका तर पूर्ण वेळ इथेच असते. त्यामुळे तिला खरं सांगावं लागतं की ही रेसिपी माझ्या सावत्र मुलीने बनवलेली आहे. आशिषची आई म्हणते, अहो तिला बोलवा, इतका सुंदर जेवण तिने बनवलं आहे. मला तिला भेटायचं आहे. सानिकाच्या आईचा मनात नसतं तरी सुद्धा ती त्या अमिताला हाक मारतात. अमिता खाली मान घालून हातावर हात चोळत घाबरलेल्या स्थितीत पुढे येते. काही चुकलं तर नाही ना रेसिपीमध्ये, अशी तिला धास्ती वाटत असते. आशिषची आई म्हणते, पदार्थ खूपच सुंदर बनवला आहेस, सुगरण आहेस अगदी. अन्नपूर्णा देवी जणू काही तुझ्यावर प्रसन्न आहे. अमिता म्हणते, थँक्यू म्हणते. तिथेच उभी राहते. मग पुन्हा एकदा लग्नाच्या मुहूर्ताचा विषय येतो आणि इतक्यात आशिष थांबतो. थांबा. सगळेजण त्याच्याकडे चकित होऊन पाहतात. आता याला काय झालं म्हणून सानिकाच्या आईच्या हृदयाची धडधड वाढलेली असते. तिला एक अनामिक भीती वाटत असते आणि ती भीती खरी ठरू नये म्हणून ती ईश्वराकडे मनोमन प्रार्थना करत असते. आणि इतक्यात आशिष म्हणतो, मला या मुलीशी नाही तर या मुलीशी लग्न करायचं आहे. आणि तो अमिताकडे बोट दाखवतो. सानिका रडत असते. तिची आई बोलते, अहो आशिषराव, तुम्ही तर अगोदर सानिकाला पसंत केला आहे ना, मग आता तुम्ही तुमचा निर्णय कसा बदलू शकता? आशिष म्हणतो, त्याआधी मी अमिताला पाहिलं नव्हतं. अमिताला आधी पाहिलं असतं तर कदाचित मी सानिकाकडे पाहिलंसुद्धा नसतं. मला अमिताशी लग्न करायचं आहे. आशिषचं आईवडिलांना काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण मुलगी कोणती का असेना, फक्त आशिषला पसंत झाली की पास. अमिता खरोखरच सानिकापेक्षा खूप सरस होती. आता त्यांच्यात लक्षात येतं की इतका वेळ सानिकाच्या आईने तिला बाहेर काही येऊ दिलं नाही. पण सानिकाची आई म्हणत असते की तुम्हाला सानिकाशीच लग्न करावे लागेल, नाहीतर मी तुम्हाला अमिताशी लग्न करू देणार नाही. अमिता माझ्या शब्दाबाहेर नाही, ती फक्त माझंच ऐकते. ती तुमच्याशी लग्न करणार नाही. आशिष म्हणतो, लग्न करीन तर फक्त हिच्याशी, नाहीतर इतर कोणाशीच नाही. असे म्हणून तो निघून जातो. सानिकाची आई आता अमिताला ओरडत असते, काय गरज होती तुला त्यांच्या नजरेत यायची? तुला म्हणलं होतं ना बाहेर येऊ नको. अगं आई, मी काहीच केलं नाही. मी तर फक्त किचनमध्येच काम करत होते. माझा यात काय दोष आहे? अमिता सानिकाला समजावत होती. सानिका मात्र खूप रडत होती. तिला आशिष मनापासून आवडला होता. सानिकासुद्धा आता अमिताला दोष देत होती. असं काय आहे तुझ्यात जे माझ्यात नाही? सगळेजण बघताक्षणी तुझ्या प्रेमात पडतात. मला तुझा राग येतोय, तू चालती हो येथून. हे ऐकून अमिताला खूप वाईट वाटतं आणि तिला आशिषचा राग येतो. त्याच्यामुळे आज त्याची बहीण इतकी रडत होती. आशिष त्याच्या बेडरूममध्ये पालता झोपलेला होता आणि त्याच्या डोळ्यासमोरून केस सावरणारी अमिता हलत नव्हती. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला पहिल्या नजरेत पसंत पडलं होतं.
ती इतकी आकर्षित कशी असू शकते? तिचे डोळे किती बोलके होते. तोंडाने बोलायची गरज नाही, तिचे डोळे इतकं सांगत होते. आणि त्याला आठवतं की तो सानिकाच्या आईला म्हणाला होता, लग्न करीन तर हिच्याशीच, पण आता कसं करू? ती करेल का माझ्याशी लग्न? मला देईल का होकार? तो इतका श्रीमंत होता आणि इतकी लोक त्याच्या हाताखाली होती की पैशांच्या जोरावर तो बोट दाखवेल ती मुलगी मिळू शकली असती. परंतु खरे प्रेम हे धमकावून, ओरबाडून किंवा विकत घेता येत नसतं, ते मिळवावं लागतं. आशिषला त्याचं प्रेम सापडलं होतं, पण आता ते त्याला मिळवून त्याच्या आयुष्यात कायमचं आणायचं होतं. आशिष एके दिवशी एक बुके व सोबत चिठ्ठी पाठवतो, परंतु तो सानिकाची आई घेते आणि त्या चिठ्ठीमधली वाचून तिला समजते की आशिषने हे अमितासाठी पाठवलं आहे. ती अमितापर्यंत पोचू देत नाही. अशा प्रकारे 2-3 प्रयत्न आशिषचे फेल जातात. तो धडक त्यांच्या घरात जाऊ शकला असता, पण त्याला अमिताचं मन जिंकायचं होतं. अमिताला मात्र याची काहीच कल्पना नव्हती. ती आपली तिच्या कामात मग्न होती. सानिका आशिषला इम्प्रेस करण्याच्या तयारीत होती. चिठ्ठी आणि बुकेचा काहीच उपयोग होत नाही म्हणल्यावर एके दिवशी आशिष त्यांच्या घरी येतो. टेरेसवर अमिता कपडे वाळत घालत असते. ओले कपडे झटकून वाळत घालत होती. त्याचे पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावर उडत होते. त्याही स्थितीत ती इतकी मनमोहक दिसत होती आणि आशिष बाण हरवून त्याच्याकडे पाहत होता. कोणी इतकं सुंदर कसे काय दिसू शकतं? आणि इतक्यात सानिका तिथे येते आणि हाय आशिष, तू मला भेटायला आला आहेस ना? आशिषला काय बोलावं सुचत नाही आणि तो हो म्हणतो. म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? हो, पण मला थोडा वेळ हवा आहे. आपण आधी एकमेकांना जाणून घेऊया. सानिका म्हणते, मला चालेल. आशिष तिला भेटायला आला आहे हे ऐकूनच खूप खुश असते. आता आशिष वर्षभर सानिकाच्या घरी यायचं अमिताचं त्याच्याबद्दलचं मत जाणून घ्यायला. सानिकाचा डोळा चुकून त्याने अमिताशी बोलण्याचा प्रयत्न केला. तू का माझ्या पत्रांना उत्तर दिलं नाहीस? तेव्हा अमिताला कळतं की त्याने 2-3 वेळा पत्र पाठवले होते. काहीच बोलत नाही. अमिता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, पण तू होकार दिला तरच. अमिता काहीच बोलत नव्हती, फक्त त्याच्याकडे पाहायची. तिच्या डोळ्यात पाहिलं की तो हरवून जायचा. तिचे डोळे त्याला खूप काही सांगून जात होते. अमिता फक्त एवढंच म्हणाली की तुम्ही माझ्या बहिणींच्या भावनांशी खेळू नका. आशिष आता असाच वरचेवर सानिकाला भेटण्यासाठी यायचा. सानिका आता त्याच्या गळ्यात पडायची, त्याच्या बलगेत शिरायची, त्याच्या हाताला पकडायची आणि हे पाहून अमिता संकोच करायची. आशिषही सानिकाला मिठी मारायचा. अमिता काय रिॲक्ट करेल याची वाट पाहायचा. अमिता काहीच बोलत नव्हती. तिला काहीच फरक पडत नव्हता. तिचे डोळे मात्र काहीतरी वेगळेच सांगून जायचे. कारण तिच्या मनात आता आशिषबद्दल ओढ निर्माण झालेली होती. त्यांचं बोलणं, वागणं, हसणं, त्याची पर्सनॅलिटी तिच्या वडिलांसारखीच असते. तो घरी आला की त्याचा चांगला पाहुणचार करायची. एक दिवशी आशिष सानिकाला म्हणतो की आपण बाहेर फिरायला जाऊया. सानिका आनंदित होते. आशिष म्हणतो अमिताला सुद्धा सोबत घे. बिचारी कधीच बाहेर जात नाही. नाराज होऊनच कारव्याने अमिताला सोबत घेतले, कारण तिला आशिषचा मन मोडायचं नसतं. अमिताही नाईलाज होतो आणि त्यांच्यासोबत जाते. सानिका आशिषच्या शेजारी बसते. अमिता पाठीमागच्या शीटवर. आशिष आरशातून अमिताकडे पाहत असतो. ती मात्र बाहेरचे दृश्य पाहते. आशिषची नजरानजर झाली की ती खाली पाहत असते. आशिष आता अमिताच्या मनाचा अंदाज घेत असतो. जेवण करता करता त्याला ठसका लागतो. सानिकाऐवजी अमिता खूप कासावीस होते आणि त्याला पाणी देते. एके ठिकाणी आशिष मुद्दाम त्याचं जॅकेट विसरतो. अमिता ते उचलते आणि गाडीत नेऊन ठेवते. तो हे मुद्दाम करत आहे अमिताला नव्हतं कळत. आशिष हातात कॉफीचा मग घेतो, एकच घोट पितो आणि टेबलावर ठेवतो आणि तिथून निघून जातो. अमिता त्या कपकडे पाहत असते आणि आशिष तिला चोरून पाहत असतो आणि अमिता तो कप उचलते आणि तोंडाला लावते. आता ते शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करायला जातात. आशिष त्याच्या आवडीच्या रंगाची एक ओढणी सिलेक्ट करतो आणि सानिकाला म्हणतो, ही तुला छान दिसेल, हा माझा फेवरेट रंग आहे. सानिका मात्र हा रंग मला नाही आवडत असे म्हणून ती ओढणी तिथेच टाकते आणि दुसऱ्या रंगाचा ड्रेस चॉईस करते. मग अमिता मात्र गुपचूप ती ओढणी घेते आणि पर्समध्ये टाकते. आता आशिषला खात्री झालेली असते की तिचंही त्याच्यावर प्रेम आहे, पण ती बोलायला संकोच करत आहे. सानिका मात्र अल्लड असते. तिला यातले काहीच कळत नसतं, पण सानिकाच्या आईला मात्र हळूहळू समजत असतं की आशिष सानिकाशी मैत्री का वाढवत आहे आणि मग ती लग्नाची घाई करू लागते. आशिषचाही नाईलाज होतो, कारण अमिता तोंडाने प्रेमाची कबुली देत नसते. आशिष आणि सानिकाचा लग्नाचा मुहूर्त ठरतो.
सगळे विधी पार पडत असतात. अमिताला खूप आतना होत असतात. ती खूप रडत असते, पण ती सानिकाच्या प्रेमाखातर आशिषवरचे प्रेम कबूल करत नसते. ती फक्त एकांतात खूप रडत असते. आता आशिष तिला एकटीला गाठून शेवटचं भेटतो. मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करत आहेस. तुझे डोळे मला सगळं सांगतात, पण तू तोंडाने काही बोलत नाही. याला मी काय समजायचं? आता तरी बोल. अमिता, तुझं गप्प बसणं ना मला खूप यातना देत आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. एवढा मोठा बिझनेसमॅन, पण अमिताच्या प्रेमासाठी तो रडत असतो. त्याला असं पाहून तिच्या हृदयाला छेद पडत असतात. तरी पण ती कर्तव्याने बांधलेली असते, कारण सानिकाच्या आईने तिला तिच्या वडिलांची शपथ दिलेली असते. आशिष तिला खूप विनवून विचारत असतो, तू मला का होकार देत नाहीस? माझ्यात काही कमी आहे का? मी तुला आवडत नाही का? अमिताला आता भीती वाटत असते की ती तिची शपथ मोडील की काय आणि आशिषच्या मिठीत शिरेल. पण तरीसुद्धा ती स्वतःवर ताबा ठेवून नसते. तिचं मन म्हणत असतं, नाही रे आशिष, उलट तुझ्यासारखा नवरा मिळणं हे माझं भाग्यच. पण मी वचनाने बांधले गेले आहे. आशिष तिच्या हाताला धरून तिला विनवण्या करत असतो. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येतो. तू फक्त एकदा होकार दे. तू तुझ्या सावत्राईला घाबरत आहेस का? मनात आणलं तर मी आत्ता तुला पळवून नेऊ शकतो, पण मला तुला प्रेमाने जिंकायचं आहे. अमिता म्हणते ते तर तू कधीच जिंकला आहेस आशिष. खरंच तू मला पळवून नेले तर बरं होईल, कारण मला हे तुला गमवायचं नाही, पण माझा नाईलाज आहे. आशिष आता वेड्यापिशासारखा तिच्या अंगाला झोंबत असतो. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत असतात. तुझा गप्पा बसण्याने तिनं आयुष्य बर्बाद होतील. अमिता, मी सानिकाशी लग्न जरी केले तरी आयुष्य तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे. मी सुद्धा तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करत राहील, अमिता मनात म्हणते. आता आशिष खूप चिडलेला असतो आणि तो समोरच्या टिपाईवर हात आपटतो. त्याच्या हातातून रक्त येते. ते रक्त पाहून अमिता तिची ओढणी फाडून त्याला बांधू लागते. वेडा आहेस का तू? काय करत आहेस? आज तुझं लग्न आहे हे बरं बोलता आले ग तुला? इतका वेळ मी जे प्रश्न विचारतो त्याचे उत्तर नाही वाटतं तुझ्याकडे? अमिता आशिषकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहते आणि त्याला म्हणते, आज तुझं लग्न आहे. तू तुझा हट्ट सोड. सगळे तुला शोधत असतील. तू खाली जा. मला त्याची पर्वा नाही. तू माझ्या प्रश्नांचे उत्तर देणार आहेस की नाही? आता अमिता मनाशी निर्धार करून त्याला म्हणते, जे माझं आहे ते माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, अगदी परमेश्वरसुद्धा नाही. आणि ती तिथून निघून जाते. आशिषला तिच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नसतो. त्या दोघांचं बोलणं सानिकाची आई चोरून ऐकत असते. तिला पक्की खात्री असते की काही झाले तरी अमिता तिच्या वडिलांची शपथ मोडणार नाही आणि म्हणून ती निर्धास्त असते. आता सानिकाचंच आशिषची लग्न होणार आणि सानिकाचं त्या श्रीमंत घराची सून होणार. आशिष आणि सानिका जोडीने बसलेले असतात. तिला पाहून आई मनोमन सुखावली असते. कधी एकदा दोघांच्या डोक्यावर अक्षता पडतात असे तिला झालेलं असतं. ती सगळ्यांच्याच गोष्टीचा घाई करत असते, कारण अमिताला मिळवण्यासाठीचे आशिषचे प्रयत्न तिने पाहिलेले असतात आणि अमिताचा निर्णय बदलण्या अगोदरच आशिष सानिकाची लग्न उरकायचं असतं. अमिताने लव्हेंडर कलरचा लेहंगा चोळी घातलेली असते. 10,000 रुपयांचा मेकअप करून सुद्धा सानिका दिसत नव्हती, इतकी सुंदर अमिता दिसत होती. तिचं नॅचरल सौंदर्यावर आशिष प्रेम करत होता. अमिताच्या डोळ्याने पुन्हा एकदा आशिषला भुरळ घालायला सुरुवात केली, पण आशिष काहीच करू शकत नव्हता. आता लग्नाचे मंत्रसुद्धा सुरू झाले. आशिषचं सर्व लक्ष फक्त अमिताकडे असतं आणि तीही त्याच्याकडे अश्रू भरल्या नयनांनी बघत असते. काय बोलत होते तिचे डोळे, त्याचा आशिषला अर्थ लावता येत नव्हता. त्याला फक्त तिच्या तोंडून होकार ऐकायचा होता. शेवटी मंगलाष्टका सुरू असते आणि आशिषला अमिताचे शब्द आठवतात, जे माझं आहे ते स्वतःहून माझ्याकडे येईल. आशिष तिच्या डोळ्यांची भाषा समजून जातो. त्याचं मन त्याला म्हणतं, मूर्खा, तू तिच्यावर प्रेम करत आहेस असं म्हणतोस आणि तिच्या मनात काय आहे हे तुला ओळखता येत नाही का? ती सुद्धा तुझ्यावर प्रेम करत आहे हे तिचे डोळे बोलत आहेत. तुला तिने तोंडाने वेगळे सांगायची काय गरज आहे? प्रेमात शब्दांची गरजच नसते. जोडीदाराने न बोलताच त्याच्या मनातलं ओळखता येणं यालाच तर खरं प्रेम म्हणतात. तिच्या नजरेत स्पष्ट होकार आहे. तो दिसत असूनही का तू वाट पाहतो आहेस? तिची काहीतरी मजबुरी असेल म्हणून ती शेवटपर्यंत बोललीच नाही, तर तू तिला असंच जाऊ देणार आहेस का तुझ्या आयुष्यातून? नाही, अजिबात नाही, असं आशिष मनाशी म्हणतो. समोर एक ताट असतं. त्याच्यामध्ये कुंकू आणि मंगळसूत्र असतं. ते तो उचलतो. सर्वजण आशिषकडे पाहत असतात की तो आता काय करत आहे, पण तो
सानिकाला बाजूला सारून अमिताकडे जातो, तिच्या भांगात कुंकू भरतो आणि गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि तिच्या हाताला धरून 7 फेरे पूर्ण करतो. सर्वजण अवाक होऊन ते दृश्य पाहत असतात. अमिता मंत्रमुग्ध होऊन अश्रू भरल्या डोळ्याने त्याच्या मागे एक एक पाऊल टाकत असते. आशिषनं त्याचं खरं प्रेम कायमचं त्याच्या आयुष्यात आणले होते. सानिका तिथेच उभी असते. तिला दुःख होण्याऐवजी आनंद झालेला असतो. हनुमूनची रात्र असते. तो तिला विचारतो, तू शेवटपर्यंत गप्प का बसली होतीस? का तू माझ्यावरचं प्रेम मला सांगत नव्हतीस? ती म्हणाली, ज्या दिवशी तू म्हणाला होतास की लग्न करेल तर अमिताशीच, त्याच दिवशी तुझ्या प्रेमात पडले होते. माझ्या प्रेमावर विश्वास आहे. तुझ्यावर विश्वास होता की तू मला तुझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाहीस, असं म्हणून ती त्याच्या मिठीत शिरते. आशिष तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा हरवून जातो. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि रोज अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.